भारतातील सर्व तमाम शेतकऱ्यांना माझ्या कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना माझ्या हार्दिक 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 शुभेच्छा. ते जे शेती करतात त्यांना यश लाभो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करून मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. पॉलिसल्फेट या खतासंदर्भात आपण माहिती घेऊया. पॉलिसल्फेट हे खत बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल, बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसेल. पण द्राक्ष डाळिंब जे बागायतदार आहेत त्यांनी ते वापरत असतील, काही शेतकरी वापरत नसतील. पॉलिसल्फेटबद्दल आपण मत जाणून घेऊया. पॉलिसल्फेट हे नैसर्गिक खनिज द्रव्यापासून बनलेलं खत आहे. आता हे पाण्यामध्ये पूर्ण विरघळतं, पिकांना हळूहळू स्वरूपात लागत असतं. आता पॉलिसल्फेटमध्ये कोणकोणते घटक आहेत बघूया आपण. पॉलिसल्फेटमध्ये सल्फर आहे, पोटॅश आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे आणि मॅग्नेशियम आहे. हे 4 खनिज द्रव्यापासून बनलेलं हे पॉलिसल्फेट आहे. हे 25 किलोमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. आता सल्फरचं प्रमाण हे 48% आहे, कॅल्शियमचं प्रमाण 17% आहे, पोटॅशचं प्रमाण 14% आहे आणि मॅग्नेशियमचं प्रमाण हे 6% आहे. हे सर्व असं मिळून हे पॉलिसल्फेट खत तयार होतं. ह्याच्यामध्ये फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरस 2 घटकद्रव्ये नाहीत. आता हे रासायनिक जे शेती करतात त्यांच्यासाठी तर वापरायला फार उत्तमच आहे. जे सेंद्रिय शेती करतात त्यांच्यासाठी हे खत अतिशय उत्तम पद्धतीचं त्याचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जिप्समची बरोबरी हे खत करू शकतं. जिथं जिप्समचा भाव आहे ते जिप्सम याच्यामध्ये असल्यामुळं, म्हणजे कॅल्शियम आणि या सल्फर गंधक असल्यामुळं ते जिप्समची उणीव भरून काढत असतं. हे सर्व पिकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं खत आहे का तर आहे. म्हणजे तुम्ही नगदी पिकं घ्या, ऊसासारखी, भाजीपालावर्गीय पिकं घ्या, वेलवर्गीय पिकं घ्या, फळवर्गीय पिकं घ्या किंवा कोरडवाहू पिकं घ्या, एकदल घ्या, द्विदलमध्ये घ्या. ह्याच्यामध्ये सर्व पिकांना का चालतं, त्याचं कारण असं आहे की ती मुळांची वाढ चांगल्या प्रमाणात करतं. ऊसासाठी वापरलं तर साखर उतारा चांगला देतं, त्याप्रमाणे कांडीची जाडी वाढवायचं काम करत असतं. ते तेलवर्गीय पिकासाठी तेलाचं प्रमाण वाढवत असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की हे पूर्ण 100% नैसर्गिक खत आहे. त्यामुळं मातीचा pH हा बिघडून देत नाही. मातीचा pH तर बिघडून देत नाही. त्याचप्रमाणे हे क्लोराईड मुक्त खत आहे. म्हणजे क्लोराईड यात नसल्यामुळं, क्लोराईड नावाचा घटक नसल्यामुळं क्लोराईड मुक्त हे नैसर्गिक खत आहे. त्याच्याबरोबर सर्वात हे खत आपल्याला फक्त पाणथळ जमिनी आहेत या ठिकाणी वापरता येत नसतं. हे खत चा pH म्हणजे जमिनीचा pH आहे तो मेंटेन करतं आणि MOPला सर्वात उत्तम, म्युरेट ऑफ पोटॅशला सर्वात उत्तम पर्याय हा पॉलिसल्फेटचा आहे. हे खत माती ॲड केल्यानंतर हळूहळू आपली ज्या 4 घटकं आहेत, सल्फर आहे, त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आहे, पोटॅश आहे आणि मॅग्नेशियम आहे, हे पिकांना हळूहळू पुरवत जातं. पिकांचे खोड मजबूत करतं, पानाचा विकास करतं, फळांचा विकास करतं, नंतर कांड्यांचे अंतर वाढवायचं काम करतं. त्याचबरोबर तुमचं हे खत कोणत्याही खताबरोबर मिक्स करून टाकलं तरी त्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे जिप्समची बरोबरी करू शकता का तर जिप्समची पण बरोबरी करू शकता. त्यामध्ये मॅग्नेशियम, सल्फर आणि गंधक आहे. तर मॅग्नेशियम काय करते तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवत असतं. त्याचबरोबर जे सल्फर आहे ते सूक्ष्मजीवांची क्रिया वाढवत असतं. त्याच्याबरोबर कॅल्शियम आहे ते जमिनीची भौतिक रचना ही चांगल्या पद्धतीनं वाढवत असतं. एकरी तुमच्या मातीच्या परीक्षणानुसार काही ठिकाणी
50 किलो वापरलं गेलं पाहिजे. एकरी प्रमाण आहे त्याचं. आणि काही ठिकाणी मग ते 100 किलोपर्यंत जातं. पण ते मातीच्या परीक्षणाच्या अहवालानुसार हे कमी जास्त ह्याचा मात्रा होऊ शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं नैसर्गिक 100% असणारं खत हे आपल्या ऊस पिकासाठी जर वापरलं तर साकार उतार्यामध्ये कमीत कमी 10 ते 20% वाढ होते.